अल्लाहच्या नावाने, त्या सृष्टिकर्त्याच्या नावाने सुरुवात करतो, जो असीम दयावंत व कृपावंत आहे. आदाब, मी नौशाद उस्मान दिव्य संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. लोक मुसलमान रमजानचे उपवास आणि ईद पूर्वी चंद्र का बघतात? ते चंद्राची उपासना करतात का? मित्रांनो, मुसलमान चंद्र पाहतात कारण इस्लाममध्ये कॅलेंडर हे चांद्र कालगणना म्हणजे लुनार कॅलेंडरवर आधारित आहे, ज्याला हिजरी कॅलेंडर म्हणतात. या कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याची सुरुवात नवीन चंद्राच्या दर्शनाने होते. चंद्र पाहणे ही एक व्यावहारिक आणि धार्मिक परंपरा आहे, याचा उद्देश वेळ निश्चित करणे हा आहे. रमजान महिना आणि उपवासाशी याचा कसा संबंध आहे ते आपण पाहूया. रमजान हा अरबी कॅलेंडर मधील 9वा महिना आहे, ज्यामध्ये मुसलमान पूर्ण महिनाभर रोजे म्हणजे उपवास ठेवतात. त्या महिन्याची सुरुवात आणि समाप्ती नवीन चंद्राच्या दर्शनावर अवलंबून असते. रमजानच्या आधी म्हणजे शाबानच्या महिन्यात 29 तारखेला चंद्र बघितला जातो. जर चंद्र दिसला तर दुसऱ्या दिवसापासून रमजान सुरू होतो. जर चंद्र दिसला नाही तर शाबान हा महिना 30 दिवसांचा पूर्ण करून मग रमजान सुरू होतो. रमजानच्या शेवटीही चंद्र पाहिला जातो, यावरून ईद उल फित्र म्हणजे रमजान ईदची तारीख ठरते. आता ईद उल अझा याविषयी बघूया. ईद उल अझा, जिला आपल्याकडे बकरी ईद म्हणतात, ही जुलहिज्जा या 10व्या महिन्याच्या 10 तारखेला साजरी केली जाते. ही हज यात्रेच्या काळाशी संबंधित आहे. या महिन्याची सुरुवात चंद्र पाहूनच ठरते. याविषयी अंतिम प्रेषित आदरणीय मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची शिकवण काय आहे ते आपण पाहूया. इस्लामचे अंतिम प्रेषित आदरणीय मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितले आहे, जेव्हा तुम्ही चंद्र पाहाल तेव्हा उपवास सुरू करा, आणि जेव्हा तुम्ही पुढील महिन्याचा चंद्र पाहाल तेव्हा उपवास संपवा. सही बुखारी आणि सही मुस्लिम शरीफमध्ये याचा संदर्भ सापडतो. ही शिकवण इस्लाममध्ये चंद्राच्या दर्शनाला महत्त्व का आहे हे स्पष्ट करते. चंद्र हा वेळेचे मोजमाप करण्यासाठी एक साधन आहे, यावरून धार्मिक सणांची तारीख ठरते. याचं व्यावहारिक कारण काय आहे ते आपण आता पाहूया. 7व्या शतकात पैगंबर पूर्व अरब समाजात लिखित कॅलेंडरचा फारसा वापर नव्हता. चंद्राच्या चक्रावर आधारित कॅलेंडर हे सोपे आणि सर्वांना समजेल असे आहे. विशेषतः खानाबदोश म्हणजे भटक्या समाजाचे जे लोक आहेत आणि ग्रामीण समुदायांसाठी इस्लामने ही एक नैसर्गिक परंपरा स्वीकारली आणि तिला धार्मिक स्वरूप दिले. विशेष करून वाळवंट आणि समुद्राचा प्रवास असेल तेव्हा महिन्याची सुरुवात आणि शेवट माहीत करण्याचे हे एक सोपे साधन आहे. आता उरला आपला दुसरा प्रश्न की मुसलमान चंद्राची पूजा करतात का? नाही, मुसलमान चंद्राची पूजा करत नाहीत. चंद्र पाहणे ही पूजा नसून केवळ वेळ निश्चित करण्याची एक पद्धत आहे. इस्लाममध्ये कोणत्याही भौतिक वस्तूची, मग ती चंद्र असो, सूर्य असो किंवा दगड असो, पूजा करणे कठोरपणे निषिद्ध आहे. इस्लाम हा एकेश्वरवादी धर्म आहे आणि त्यामध्ये फक्त एकमेव विश्वनिर्मित अल्लाहचीच उपासना केली जाते. याचे इस्लाम मधील स्पष्टीकरण आता आपण पाहूया. कुराण मध्ये चंद्राला अल्लाहची निर्मिती म्हणून ओळखले जाते, उपास्य नव्हे. उदाहरणार्थ अल्लाह कुराणात सांगतो, सूर्य आणि चंद्र हे अल्लाहच्या निशाण्या आहेत, ज्या त्याच्या नियमानुसार चालतात. कुराणाचा जो अध्याय म्हणजे सूरा यासीन आहे, त्याचं जे आहे ते 36 क्रमांकाचा हा अध्याय आहे. त्याचं आयत नंबर 40 मध्ये हा संदर्भ सापडतो. सूर्य, चंद्र आणि तारे यांना अल्लाहसाठी सजदा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही आयत आहे. सूर्य फुसिलत नावाचा एक अध्याय आहे, अध्याय क्रमांक 40 मध्ये आयत नंबर 37 आहे. त्यामध्ये हा संदर्भ सापडतो. याचा अर्थ हे सर्व अल्लाहच्या आज्ञेत आहेत आणि हे सर्व पूजनीय नाहीत. पैगंबर पूर्व अरबामध्ये काही जमाती चंद्र आणि सूर्याची पूजा करत होत्या, परंतु इस्लामने या प्रथा पूर्णपणे नाकारल्या आणि त्यांना शिर्क म्हणजे ईश्वराची भागीदारी मानले. मग मुसलमान चंद्राची पूजा करतात असा गैरसमज का होतो? आता चंद्र हा एक प्रतीक म्हणून का वापरला जातो हे याविषयी आपण थोडं बघूया.
इस्लामशी चंद्राचे चिन्ह म्हणजे क्रिसेंट मून म्हणून जोडले जाते, जो मशिदीवर किंवा ध्वजावर दिसतो. पण हे प्रतीक इस्लामचा मूळ भाग नाही. ते ऑटोमन अंपायर म्हणजे उस्मानी साम्राज्याच्या काळात लोकप्रिय झाले आणि सांस्कृतिक चिन्ह म्हणून स्वीकारले गेले. त्याचा पूजेशी संबंध नाही. चंद्र पाहण्याची परंपरा, चंद्राकडे पाहणे आणि त्यानंतर दुआ प्रार्थना करणे, यामुळे काहींना असं वाटते की मुसलमान चंद्राची पूजा करतात की काय. प्रत्यक्षात दुआ ही अल्लाकडे केली जाते, चंद्राकडे नाही. आपण एक ऐतिहासिक उदाहरण घेऊया. आदरणीय प्रेषित मोहम्मद सलम यांच्या काळात एकदा चंद्र दुभंगल्याची घटना, ज्याला शकुल कमर म्हटलं जातं, ती घटना घडली असे मानले जाते. कुराणाच्या सूर अल कमर मध्ये म्हणजे अध्याय क्रमांक 54 आणि आयत क्रमांक 1 मध्ये याचा आपल्याला संदर्भ सापडतो. ही घटना अल्लाची निशाणी मानली जाते, म्हणजे अल्लाह आहे, त्याचं अस्तित्व आहे याचं एक प्रमाण मानलं जाते, चंद्राची शक्ती नव्हे. यावरून हे स्पष्ट होते की एखाद्या इतर शक्तीद्वारे दुभंगणारा चंद्र हा पूजेचा विषय नाही. तो जर पूजनीय असता तर त्याचे तुकडे झाले असते का? तर तो त्या एकमेव विश्वनिर्मिक अल्लाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. याचा निष्कर्ष असा निघतो की मुसलमान उपवास आणि ईद पूर्वी चंद्र पाहतात, कारण ते हिजरी कॅलेंडर नुसार धार्मिक सणांची वेळ ठरवण्यासाठी, चंद्राची पूजा करण्यासाठी. इस्लाम मध्ये चंद्राला विश्वनिर्मिक असलेल्या अल्लाची निर्मिती मानली जाते आणि त्याची पूजा करणे निषिद्ध आहे. चंद्राची पूजा करणे निषिद्ध आहे. ही परंपरा व्यावहारिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाची आहे, परंतु ती पूजेशी संबंधित नाही. जर आपल्याला याबद्दल आणखी काही जाणून घ्यायचे असेल, उदाहरणार्थ हिजरी कॅलेंडर कसे कार्य करते किंवा चंद्राच्या प्रतीकाचा इतिहास, तर मला कमेंट करून सांगा. आता आपण इथे थांबूया. लवकरच मी पुन्हा तुमच्या भेटीला येईन इन्शाअल्लाह एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत आपल्यापैकी जर कोणी आमच्या दिव्य संदेश या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करा, म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड होतात याची नोंद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपला अभिप्राय कमेंट करणं विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर याची लिंक इतरांपर्यंत पोहोचवून हा दिव्य संदेश इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा. अल्लाह हाफिज, म्हणजे अल्लाह तुमचा रक्षक हो. अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर 1800 572 3000.